नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्वाड्रिलॅटरल्स या चॅप्टरमधील आज आपल्याला या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 5.3 सॉल्व करायचा आहे. सोडूया. त्यातील पहिला प्रश्न ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे. डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल ABCD. आपल्याला एक रेक्टँगल दिलेला आहे ABCD. आपण रेक्टँगल काढून घेऊ. रेक्टँगल म्हणजे आयत. पहा, हा एक रेक्टँगल काढला आपण. सपोज ABCD. पहा, डायगोनल्स ऑफ रेक्टँगल, दोन डायगोनल काढून घेऊ आपण. हा एक डायगोनल आणि हा एक डायगोनल. इंटरसेक्ट ॲट पॉईंट O. हे दोन डायगोनल या O पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात. हा पॉईंट म्हणजे O आहे. AC इक्वल टू 8 सेंटीमीटर. ACची लेंथ आपल्याला 8 सेंटीमीटर दिलेली आहे. ही टोटल AC किती आहे? 8 सेंटीमीटर. फाइंड BO. तर आपल्याला BO ही लेंथ काढायची. आपल्याला फ्रॉम B टू O एवढी लेंथ किती असेल ही आपल्याला फाइंड आउट करायची. आणि हा अँगल दिलेला आहे आपल्याला, अँगल CAD हा अँगल दिलेला आहे आपल्याला 35 डिग्रीचा. तर आपल्याला अँगल फाइंड आउट करायचा आहे. अँगल ACD हा अँगल किती असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला क्वाड्रिलॅटरल ABCD रेक्टँगल दिलेला आहे. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रेक्टँगल. पहा, रेक्टँगल असेल तर त्याचे डायगोनल इक्वल असतात, बरोबर आहे. म्हणजे BD आणि AC या लेंथ इक्वल आहेत. देअरफॉर BD इक्वल टू AC. येथे रिझन काय लिहिणार आपण? डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रंट किंवा इक्वल. AC हा डायगोनल आपल्याला 8 सेंटीमीटर दिलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे BD किती असेल? 8 असेल, कारण ते इक्वल आहेत. बट AC इक्वल टू 8 सेंटीमीटर हे आपल्याला दिलेलं आहे, गिवन. त्यामुळे BD किती असेल? BD इक्वल टू 8 सेंटीमीटर. पहा, BD हा डायगोनल 8 सेंटीमीटर लांबीचा आहे. आपण BDची लेंथ काढलेली आहे 8 सेंटीमीटर. आपल्याला BO फाइंड आउट करायची. एवढी लेंथ किती आहे ही फाइंड आउट करायची आपल्याला. नाऊ BO ही लेंथ किती असेल? या BD पेक्षा हाफ असेल. BDच्या हाफ असेल, बरोबर आहे. हाफ BD. कारण रेक्टँगलचे डायगोनल बायसेट होतात. म्हणजे BO इक्वल टू OD. म्हणजे BOची लेंथ किती असेल? BD पेक्षा हाफ असेल, बरोबर आहे. BDची लेंथ आपण काढलेली आहे 8 सेंटीमीटर. व्हॅल्यू पुट करू आपण. BD म्हणजे काय? 8 सेंटीमीटर. हे काय येणार आहे? 4 सेंटीमीटर. देअरफॉर BOची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची होती. BOची लेंथ आपल्याला 4 सेंटीमीटर मिळालेली आहे. हा अँगल किती असेल हे फाइंड आउट करायचं आहे. पहा, रेक्टँगल असल्यामुळे या दोन साईड म्हणजे अपोजिट साईड कसे असतात? पॅरलल असतात. या जर दोन साईड पॅरलल आहेत तर ही त्यांची ट्रान्सव्हर्सल होईल AC, बरोबर आहे. हा डायगोनल म्हणजे काय? ट्रान्सव्हर्सल होईल. या दोन साईड पॅरलल आहेत, ही ट्रान्सव्हर्सल आहे. येथे झालेला अँगल आणि या साईडला झालेला अँगल म्हणजे हे कसे अल्टरनेट अँगल आहेत, ते इक्वल असतात, बरोबर आहे. म्हणजे साईड AD पॅरलल आहे साईड BC, बरोबर आहे. अँड AC इज ट्रान्सव्हर्सल. ही त्यांची AC काय? ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिका आहे. ट्रान्सव्हर्सल. देअरफॉर अँगल CAD इक्वल अँगल ACB. अल्टरनेट अँगल्स. रिझन काय येणार आहे? अल्टरनेट अँगल्स. व्युत्क्रम कोन आहेत. अल्टरनेट अँगल्स. पहा, एकाचं मेजरमेंट आपल्याला CADचं मेजरमेंट 35 डिग्री दिलेलं आहे, बरोबर आहे. हा अँगल किती आहे? 35. म्हणजे हा पण अँगल किती असेल? 35. पहा, किंवा बट अँगल CAD इक्वल टू 35 डिग्री हे आपल्याला दिलेलं आहे, गिवन. आणि हे दोन अँगल इक्वल आहेत. म्हणजे याच अँगलचं मेजरमेंट जे आहे तेच या अँगलचं मेजरमेंट आहे, बरोबर आहे. कारण हे इक्वल आहेत.
देअरफोर अँगल ACB इक्वल टू 35 डिग्री. येथे आपण शेवटी काय लिहिणार, हेन्स आपल्याला BOची लेंथ विचारलेली होती. BOची मिळालेली आपल्याला 4 सेंटीमीटर अँड अँगल ACB काढायचा होता. तर अँगल ACB मिळालेला आपल्याला 35 डिग्री. नेक्स्ट, इन अ रोम्बस PQRS. पहा, एक रोम्बोस दिलेला आपल्याला, म्हणजे समभुज चौकोन आहे. पहा, म्हणजे चारही साईड इक्वल असतील. पहा, या चारही साईड कशा असतात, इक्वल असतात, कारण तो रोम्बोस आहे. PQRS. सपोज PQRS. तर PQची लेंथ आपल्याला 7.5 दिलेली आहे. 7.5 युनिट सेंटीमीटर दिलेलं आहे. तर आपल्याला फाइंड आउट करायचे QR ही लेंथ किती असेल. आपल्याला दिलेला आहे रोम्बस, याचा अर्थ चारही साईड इक्वल आहेत. ही साईड 7.5 सेंटीमीटर आहे, म्हणजे ही पण किती असेल, तेवढीच असेल, कारण रोम्बसच्या सर्व साईड इक्वल असतात. एक अँगल दिलेला आहे आपल्याला, अँगल QPS. पहा, QPS हा अँगल दिलेला आहे 75 डिग्रीचा. तर आपल्याला फाइंड आउट करायचा अँगल PQR. PQR हा अँगल किती असेल, आणि अँगल SRQ हा पण अँगल किती असेल हे फाइंड आउट करायचं आपल्याला. क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ रोम्बोस. रोम्बोस असल्यामुळे सर्व साईड इक्वल असतात, बरोबर आहे. म्हणजे QRची लेंथ इक्वल असेल PQची लेंथ, बरोबर आहे. परंतु आपल्याला PQ लेंथ दिलेली आहे 7.5 सेंटीमीटर, बरोबर आहे. ही लेंथ दिलेली आहे, म्हणजे QRची किती असेल. देअरफोर QR इक्वल टू 7.5 सेंटीमीटर. रिझन काय आहे, PQ इक्वल टू 7.5 सेंटीमीटर हे आपल्याला दिलेलं आहे, बरोबर आहे, गिवन. त्यामुळे QRची लेंथ किती मिळेल आपल्याला, 7.5 सेंटीमीटर. पहा, QRची लेंथ काढलेली आपण. आता आपल्याला अँगल PQR आणि SRQ हे दोन अँगल फाइंड आउट करायचे आहेत. पास रोम्बोस जर असेल तर हे ॲडजस्टंट अँगल यांची ॲडिशन जर घेतली आपण तर ती 180 असते. हा अँगल या दोन अँगलची ॲडिशन केली 180. त्यापैकी एक अँगल माहीत आहे, मग दुसरा अँगल काढता येईल आपल्याला. म्हणजे अँगल SPQ प्लस अँगल PQR हे दोन ॲडजस्टंट अँगल आहेत, शेजारी अँगल आहेत. हे दोन ॲडजस्टंट अँगल आहेत, त्यामुळे दोघांची ॲडिशन किती असते, 180. त्यापैकी हा अँगल आपल्याला 75 दिलेला आहे, बरोबर आहे, 75. तर हा अँगल काढता येईल आपल्याला, PQR इक्वल टू 180. दोन अँगलपैकी एक अँगल माहीत आहे, त्यांची ॲडिशन किती, 180 आहे, हे पण माहीत आहे आपल्याला. मग हा अँगल काढता येईल आपल्याला. देअरफोर अँगल PQR इक्वल टू 180 मधून हे 75 मायनस करू आपण. देअरफोर अँगल PQR 180 मायनस 75 म्हणजे 105 डिग्री. इथे रिझन लिहिणार आपण, ॲडजेसंट अँगल्स ऑफ रोम्बोस आर सप्लिमेंटरी. दोघांची ॲडिशन 180 आहे, म्हणजे ते कसे आहेत, सप्लिमेंटरी आहेत. सप्लिमेंटरी. हा अँगल माहीत झाला आपल्याला. आता हा अँगल फाइंड आउट करायचा आहे. पहा, दोन प्रकारे फाइंड आउट करता येईल. हा अँगल आपल्याला माहीत झालेला आहे, हा अँगल फाइंड आउट करायचा आहे. दोन प्रकारे काढता येईल. पहा, रोम्बोसचे अपोजिट अँगल इक्वल असतात, त्यापैकी हा अँगल दिलेला आहे, म्हणजे हा अँगल तेवढाच असेल, बरोबर आहे. किंवा या दोन अँगलची ॲडिशन 180 असेल. हा अँगल माहीत झालेला आहे, म्हणजे हा पण काढता येईल. ऑल्सो अँगल SRQ काढायचा आपल्याला. अँगल SRQ इक्वल आहे अँगल SPQ. कारण ते कसे अँगल आहेत, समोरासमोरील अँगल आहेत, बरोबर आहे, ते इक्वल असतात. अपोजिट अँगल्स म्हणजे समोरासमोरील अँगल आहेत. अपोजिट अँगल्स ऑफ रोम्बोस आर इक्वल किंवा कॉन्ग्रंट. त्यापैकी
SPQ हा अँगल आपल्याला 75 दिलेला आहे. SPQ किंवा QPS हा अँगल आपल्याला 75 दिलेला आहे. म्हणजे अँगल SRQ किती असेल? 75 डिग्रीचा. बरोबर आहे. हा पण अँगल काढला आपण, हा पण काढलेला आहे आणि QR साईड पण काढलेली आहे. हेन्स QR इक्वल टू 7.5 सेंटीमीटर, अँगल PQR इक्वल टू 105 डिग्री and angle SRQ equal to 75 degree. Next, question number 3, diagonals of a square. आपल्याला स्क्वेअर दिलेला आहे, आपण स्क्वेअर काढून घेऊ. स्क्वेअरचा प्रत्येक अँगल 90 डिग्रीचा असतो आणि प्रत्येक साईड इक्वल असते. हा प्रत्येक अँगल किती 90चा आहे आणि प्रत्येक साईड इक्वल आहे. हा झाला स्क्वेअर. बरोबर आहे. डायगोनल्स ऑफ अ स्क्वेअर, आपण डायगोनल काढून घेऊ. हा एक डायगोनल काढला आपण आणि हा एक डायगोनल काढला आपण. स्क्वेअर दिलेला आहे IJKL, IJKL. हे दोन डायगोनल M पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात. हा पॉईंट M आहे. तर फाइंड द मेजर ऑफ अँगल IMJ. या अँगलचं मेजरमेंट किती असेल हे फाइंड आउट करायचं आहे. JIK अँगल JIK हा अँगल किती आहे ते फाइंड आउट करायचं आहे. अँड अँगल LJK हा पण अँगल किती असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. क्वाड्रिलॅटरल IJKL इज अ स्क्वेअर. इथे स्क्वेअरची प्रॉपर्टी कोणती वापरायची आपल्याला? स्क्वेअरचे डायगोनल हा अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि स्क्वेअरचे डायगोनल एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. म्हणजे हा डायगोनल आणि हा डायगोनल येथे 90 डिग्रीचा अँगल होतो. देअरफॉर डायगोनल IK परपेंडिक्युलर असेल LJ किंवा JL. हे डायगोनल कसे असतात? परपेंडिक्युलर असतात. परपेंडिक्युलर कारण स्क्वेअर आहे. येथे रिझन लिहिणार आपण. डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर परपेंडिक्युलर टू इच अदर. परपेंडिक्युलर असल्यामुळे येथे 90 डिग्रीचा अँगल होतो आणि हाच अँगल आपल्याला काढायचा होता IMJ. बरोबर आहे. अँगल IMJ किती असेल? 90चा. देअरफॉर अँगल IMJ इक्वल टू 90 डिग्री. हा एक अँगल काढलेला आहे आपण. आता अँगल JIK. स्क्वेअर असेल तर स्क्वेअरचे डायगोनल परपेंडिक्युलर असतात म्हणजे इथे 90 डिग्रीचा अँगल होतो आणि हे डायगोनल काय करतात? या स्क्वेअरच्या अँगलला बायसेट होतात म्हणजे इक्वल दोन अँगल तयार करतात. म्हणजे हा जो अँगल असेल तोच अँगल हा असेल. स्क्वेअरचे डायगोनल बायसेट करतात अपोजिट अँगलला म्हणजे हा अँगल आणि हा अँगल बायसेट करतात. दोन इक्वल पार्ट तयार करतात. हा स्क्वेअरचा अँगल 90चा आहे म्हणजे हा त्याच्या हाफ असेल म्हणजे हा पण अँगल किती असेल? 45चा आणि हा पण 45चा. हे दोन इक्वल पार्ट तयार होतात या स्क्वेअरच्या डायगोनलमुळे. हा अँगल 90चा आहे. बरोबर आहे. नाऊ JIL हा अँगल किती आहे? अँगल JIL इक्वल टू 90 डिग्री. कशामुळे? कारण तो स्क्वेअरचा अँगल आहे. स्क्वेअरचा प्रत्येक अँगल 90 असतो. इथे रिझन काय लिहिणार आपण? अँगल ऑफ स्क्वेअर. त्यामुळे 90 डिग्री त्याचं मेजरमेंट आहे. बट अँगल आपल्याला अँगल JIK फाइंड आउट करायचा आहे. JIK हा अँगल किती असेल? JIK हा अँगल या JIL या अँगलपेक्षा हाफ असतो. JIL. येथे रिझन लिहिणार आपण. डायगोनल्स ऑफ स्क्वेअर बायसेट अपोजिट अँगल्स. हा डायगोनल हे दोन अँगल बायसेट करेल आणि हा डायगोनल हे दोन अँगल बायसेट करेल. हा एक आणि हा एक. या अँगलचं मेजरमेंट 90 आहे. बरोबर आहे. म्हणजे हाफ इथे अँगल लिहिणार आपण
या अँगलचं मेजरमेंट अँगल जे आय एल हा या अँगलचं मेजरमेंट 90 आहे. पहा 90चे हाफ म्हणजे किती होतील 45 डिग्री बरोबर आहे. म्हणजे अँगल जे आय के हा अँगल किती मिळेल आपल्याला 45 डिग्रीचा. आता अँगल फाइंड आउट करायचा आहे एल जे के हा अँगल हा पण अँगल किती असेल 45चा असेल बरोबर आहे. कारण हा डायगोनल काय करेल हा अँगल बायसेट करेल आणि हा अँगल 90 आहे कारण स्क्वेअरचा अँगल आहे बरोबर आहे. अँगल एल जे के इक्वल टू एल जे के इक्वल टू किती असेल हाफ असेल हे आय जे के पेक्षा हाफ इंटू अँगल आय जे के हा आय जे के स्क्वेअरचा अँगल आहे म्हणजे हाफ इंटू 90 बरोबर आहे म्हणजे 45 डिग्री. देअरफॉर अँगल एल जे के किती मिळेल आपल्याला 45 डिग्रीचा. हेन्स अँगल आय एम जे इक्वल टू 90 डिग्री अँगल जे आय के इक्वल टू 45 डिग्री अँगल एल जे के इक्वल टू 45 डिग्री. हे 3 अँगल फाइंड आउट करायचे होते. आपण तिन्ही अँगल फाइंड आउट केलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 डायगोनल्स ऑफ अ रोम्बोस. आपल्याला रोम्बोस दिलेला आहे म्हणजे चारही साईड इक्वल आहेत. हा आपण रोम्बोस काढलेला आहे. याचे डायगोनल दिलेले आपल्याला एक डायगोनल आहे 20 सेंटीमीटरचा. सपोज हा 20 सेंटीमीटर आहे आणि दुसरा डायगोनल 21 सेंटीमीटरचा आहे. हा डायगोनल 21चा आहे आणि हा 20 आहे समजा. तर फाइंड दी साइड ऑफ रोम्बोस. तर साईड किती असेल ऑल साइड्स आर इक्वल कारण रोम्बोस आहे बरोबर आहे. आपल्याला साईडची लेंथ काढायची आणि पुन्हा पेरिमीटर पण काढायची. साईड जर आपल्याला माहीत झाली तर पेरिमीटर काढता येईल कारण सर्व साईड इक्वल आहेत बरोबर आहे. समजा हा रोम्बोस आपण ABCD घेऊ ABCD आणि हे डायगोनल एकमेकांना M पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात. रोम्बोसचे डायगोनल काय करतात येथे 90चा अँगल तयार करतात. क्वाड्रिलॅटरल ABCD बी दी रोम्बोस AC 20 सेंटीमीटर एक डायगोनल आपला 20 दिलेला आहे. दुसरा BD इक्वल टू 21 सेंटीमीटर. आता लेट हा पॉईंट घेऊ आपण इंटरसेक्शन पॉईंट. लेट डायगोनल्स AC and BD intersects at point M. रोम्बोसचे डायगोनल काय करतात हे पार्ट इक्वल करतात म्हणजे परपेंडिक्युलर दुभागतात. ते 90चा अँगल होतो आणि या डायगोनलचे इक्वल दोन पार्ट तयार होतात. या डायगोनलचे इक्वल दोन पार्ट तयार झाले DM आणि MB आणि या डायगोनलचे AM आणि MC हे इक्वल असतात. AM ची लेंथ किती मिळेल आपल्याला AM ची लेंथ AC पेक्षा हाफ असेल बरोबर आहे म्हणजे हाफ AC आणि या BM ची लेंथ किती मिळेल आपल्याला BM ची लेंथ हाफ असेल या BD पेक्षा हाफ इंटू BD. AC लेंथ म्हणजे 20 दिलेली आपल्याला ही 20 आहे आणि BD किती आहे 21 आहे बरोबर आहे. आपण व्हॅल्यू पुट करू म्हणजे AM ची लेंथ किती मिळेल आपल्याला 20च्या हाफ मिळेल बरोबर आहे 20/2 अँड BM ची लेंथ किती मिळेल आपल्याला 21च्या हाफ मिळेल 21च्या हाफ 20च्या हाफ 10 होतील अँड BM इक्वल टू हे आपण असंच राहू देऊ पॉईंटमध्ये आन्सर काढायची गरज नाही कारण नंतर आपल्याला स्क्वेअर घ्यायचा आहे.
हे सर्व सेंटीमीटरमध्ये आहेत. पहा AM ची लेंथ 10 काढलेली आपण 10 सेंटीमीटर आणि BMची किती आली 21/2 21/2 बरोबर आहे BMची लेंथ. आता इथे 90चा अँगल आहे. या ट्रायंगलचा जर विचार केला आपण ट्रायंगल AMB येथे 90चा अँगल आहे म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आहे. त्यापैकी ही साईड माहीत झालेली आहे, ही पण माहीत आहे. पायथागोरस थेरम अप्लाय केला तर ही साईड माहीत होईल. ही साईड म्हणजे काय या रोम्बोसची ती साईड असेल बरोबर आहे. इन ट्रायंगल AMB अँगल AMB 90चा आहे बरोबर आहे. हा अँगल 90चा आहे. का रिझन काय येणार आहे डायगोनल्स ऑफ रोम्बोस आर परपेंडिक्युलर टू इच अदर त्यामुळे हा 90चा आहे बरोबर आहे. त्यामुळे ट्रायंगल AMB इज राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोण आहे तो राईट अँगल ट्रायंगल. मग आता पायथागोरस थेरम अप्लाय करू. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम काय होईल येथे 90 समोरची साईड कोणती AB आहे म्हणजे AB स्क्वेअर इक्वल टू AM स्क्वेअर प्लस MB स्क्वेअर बरोबर आहे. व्हॅल्यू पुट करू आपण. आपल्याला AB काढायची आहे. AM ची लेंथ काढली आपण 10 आहे 10चा स्क्वेअर घेऊ आपण कारण AM चा स्क्वेअर घ्यायचा आहे 10चा स्क्वेअर आणि MB किती आलेलं आहे आपल्याला MBची व्हॅल्यू 21/2 आहे परंतु स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर घेऊ. पहा 10चा स्क्वेअर 100 आणि 21चा स्क्वेअर 441 आहे बरोबर आहे आणि 2चा स्क्वेअर 4 आहे. पहा ब्रॅकेटला स्क्वेअर असल्यामुळे आपण 21चा पण स्क्वेअर घेतलेला आहे आणि 2चा पण स्क्वेअर घेतलेला आहे बरोबर आहे. आता हे सॉल्व करू आपण. येथे काय करू क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. पहा 4 × 100 म्हणजे 400 होतील बरोबर आहे आणि 1 × 441 म्हणजे काय होईल 441च होतील आणि 4 × 1 म्हणजे 4च होतील बरोबर आहे. पहा ही ॲडिशन घेऊ आपण. ही ॲडिशन येणार आहे 841/4. पहा हे दोन्ही पण परफेक्ट स्क्वेअरचे नंबर आहेत बरोबर आहे. ही व्हॅल्यू कशाची आली AB स्क्वेअरची. आपल्याला AB पाहिजे बरोबर आहे. AB म्हणजे काय ह्या रोम्बोसची साईड असेल त्यामुळे आपण काय करू येथे आपण आता स्क्वेअर रूट घेऊ म्हणजे ABची व्हॅल्यू मिळेल. पहा येथे लिहिणार आपण देअरफॉर AB इक्वल टू काय होईल हे दोन्ही पण नंबर स्क्वेअर रूटमध्ये येतील बरोबर आहे. पहा त्यामुळे ABची व्हॅल्यू काढता येईल AB इक्वल टू पहा 841चं स्क्वेअर रूट किती आहे 29 आहे बरोबर आहे आणि 4चं स्क्वेअर रूट 2 आहे. पहा हा सिम्बॉल निघून गेलेला आहे. याचं स्क्वेअर रूट घेतलेला आहे आपण आणि याचं पण घेतलेलं आहे बरोबर आहे. 29ची हाफ म्हणजे काय येईल देअरफॉर AB 29ला 2ने डिवाइड केलं तर आन्सर काय येईल 14.5. 29ची हाफ किती होतील 14.5 सेंटीमीटर. पहा ABची लेंथ मिळाली आपल्याला बरोबर आहे म्हणजे काय मिळालेली आपल्याला रोम्बोसची साईड मिळालेली आहे. रोम्बोसची साईड किती आली 14.5 सेंटीमीटर आणि रोम्बोस असल्यामुळे सर्व साईड इक्वल आहेत म्हणजे ही पण किती आहे 14.5 ही पण 14.5 आहे आणि ही पण साईड 14.5 आहे म्हणजे सर्व साईड्सची ॲडिशन म्हणजे काय पेरिमीटर म्हणजे पेरिमीटर किती येईल 4 × 14.5 होईल बरोबर आहे. नाऊ पेरिमीटर ऑफ रोम्बस इक्वल टू 4 × साईड. आता आपण साईड काढलेली आहे AB बरोबर आहे म्हणजे ABची लेंथ काढली किती 14.5 बरोबर आहे. 4 × 14.5 हा मल्टिप्लिकेशन किती येणार आहे 58 सेंटीमीटर. ही काय आलेली पेरिमीटर. हेन्स side of rhombus 14.5 centimeter and perimeter of rhombus 58 centimeter. Next, question number 5. State the reasons whether the following statements are true or false.
पहा, हे दिलेले स्टेटमेंट्स ट्रू आहेत का फॉल्स आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे आणि काय रिझन आहे ते पण लिहायचं आहे. पहा, पहिलं स्टेटमेंट, एव्हरी पॅरलेलोग्राम इज अ रोम्बोस. पहा, पॅरलेलोग्राम म्हणजे या प्रकारची डायग्राम असेल, बरोबर आहे. हा झाला पॅरलेलोग्राम. प्रत्येक पॅरलेलोग्राम इज अ रोम्बोस. रोम्बोस म्हणजे सर्व साईड्स इक्वल असतात, बरोबर आहे. हा झाला रोम्बोस, ऑल साईड्स आर इक्वल. आणि हा झाला पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्राममध्ये अपोजिट साईड्स इक्वल असतात, बरोबर आहे. आणि रोम्बोसमध्ये सर्व साईड इक्वल असतात. म्हणजे प्रत्येक पॅरलेलोग्राम हा रोम्बोस असतो का? नाही, फॉल्स. हे स्टेटमेंट कसं आहे? फॉल्स आहे. रिझन काय येणार आहे? इन अ रोम्बोस ऑल दी साइड्स आर इक्वल while in a parallelogram only opposite sides आर इक्वल. त्यामुळे प्रत्येक पॅरलेलोग्राम हा रोम्बोस असतो का? नाही. हे दिलेलं स्टेटमेंट कसं आहे? फॉल्स आहे. पण आकृती काढायची गरज नाही आहे, समजण्यासाठी काढलेली आपण. हे स्टेटमेंट फॉल्स आहे आणि रिझन हे आहे. नेक्स्ट, एव्हरी रोम्बोस इज अ रेक्टँगल. पहा, रोम्बोस म्हणजे या प्रकारचा असेल, ऑल साईड्स आर इक्वल, बरोबर आहे. हा झाला रोम्बोस. आणि रेक्टँगल म्हणजे या प्रकारचा असेल, अपोजिट साईड्स इक्वल असतात आणि प्रत्येक अँगल 90 असतो, बरोबर आहे. एव्हरी रोम्बोस म्हणजे प्रत्येक रोम्बोस हा रेक्टँगल असतो का? नाही, म्हणजे फॉल्स. दिलेलं स्टेटमेंट कसं आहे? फॉल्स आहे. याचं रिझन काय येणार आहे? ऑल दी अँगल्स. पहा, रेक्टँगलमध्ये प्रत्येक अँगल 90 असतो, परंतु रोम्बोसमध्ये प्रत्येक अँगल 90 असायला पाहिजे असं काही नाही, फक्त सर्व साईड्स इक्वल पाहिजेत. ऑल दी अँगल्स ऑफ रेक्टँगल आर ऑफ 90 डिग्री. प्रत्येक अँगल 90 डिग्रीचा असतो, बरोबर आहे. व्हाईल इन अ रोम्बोस it is not necessary that all angles must be 90 degree. Next, every rectangle is a parallelogram. पहा, रेक्टँगल या प्रकारचा असेल आणि पॅरलेलोग्राम या प्रकारचा असतो. पहा, एव्हरी रेक्टँगल इज अ पॅरलेलोग्राम. हे ट्रू आहे. पहा, हाच पॅरलेलोग्राम आपल्याला असाही काढता येईल, बरोबर आहे. कारण पॅरलेलोग्राममध्ये कंडिशन काय आहे? अपोजिट साईड्स इक्वल आणि पॅरलल पाहिजेत. या पण पॅरलल आहेत, इक्वल आहेत, बरोबर आहे. या पण कशा आहेत? इक्वल आहेत आणि पॅरलल आहेत. म्हणजे हा रेक्टँगल पॅरलेलोग्राम पण होऊ शकतो, बरोबर आहे. रिझन काय येणार आहे? इन अ रेक्टँगल opposite sides are equal and parallel. Hence, म्हणजे जी प्रॉपर्टी पॅरलेलोग्रामची आहे ती रेक्टँगलला लागू होते, बरोबर आहे. रेक्टँगलमध्ये अपोजिट साईड्स आर इक्वल आणि पॅरलल असतात. त्याच पॅरलेलोग्राममध्ये पण असतात, अपोजिट साईड इक्वल असतात, पॅरलल असतात. त्यामुळे हेन्स एव्हरी रेक्टँगल इज अ पॅरलेलोग्राम. पहा, एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल. स्क्वेअर काढला आपण. स्क्वेअरमध्ये काय होईल? प्रत्येक अँगल 90चा असेल आणि प्रत्येक साईड इक्वल असेल. पहा, प्रत्येक साईड इक्वल आहे आणि प्रत्येक अँगल 90 आहे. आणि रेक्टँगलमध्ये काय असते? अपोजिट साईड इक्वल पाहिजेत. रेक्टँगलमध्ये आपल्याला काय पाहिजेत? अपोजिट साईड्स इक्वल पाहिजेत आणि सर्व अँगल 90 पाहिजेत.
पहा येथे सर्व अँगल 90 आहेत, येथे पण सर्व अँगल 90 आहेत. जर याच रेक्टँगलला आपण असे काढू शकतो, तीच कंडिशन लागू होते. पहा ही साईड या साईडला इक्वल आहे, समजा ही साईड या साईडला इक्वल आहे, सर्व साईड इक्वल काढले आपण, तर अँगल पण 90चे आहेत. म्हणजे एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल, जी रेक्टँगलची प्रॉपर्टी आहे ती स्क्वेअरमध्ये लागू होते. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक स्क्वेअर हा रेक्टँगल असतो, परंतु प्रत्येक रेक्टँगल हा स्क्वेअर असेल असं नाही. प्रत्येक स्क्वेअर हा रेक्टँगल असतो, बरोबर आहे, परंतु प्रत्येक रेक्टँगल हा स्क्वेअर असेल असं नाही. स्क्वेअर कधी होईल? जर सर्व साईड्स इक्वल असतील रेक्टँगलच्या तरच तो स्क्वेअर होईल. म्हणजे हे ट्रू आहे. In a square all angles are of 90 degree and opposite sides are equal and parallel. Hence म्हणजे जी रेक्टँगलची प्रॉपर्टी आहे ती स्क्वेअरमध्ये लागू होते. बरोबर आहे. त्यामुळे hence every square is a rectangle. Next, every square is a rhombus. पहा स्क्वेअर काढला आपण, तो रोम्बोस पण असू शकतो. बरोबर आहे. रोम्बोसमध्ये काय आहे? आपल्याला सर्व साईड्स फक्त इक्वल पाहिजेत. स्क्वेअरमध्ये सर्व साईड्स इक्वल असतात. बरोबर आहे. म्हणजे स्क्वेअर हा रोम्बोस पण असतो. ट्रू आहे. रिझन काय लिहिणार आपण? इन अ रोम्बोस ऑल साइड्स आर इक्वल. हेन्स स्क्वेअरमध्ये पण ऑल साईड इक्वल असतात. हेन्स एव्हरी स्क्वेअर इज अ रोम्बोस. एव्हरी पॅरलेलोग्राम इज अ रेक्टँगल. प्रत्येक पॅरलेलोग्राम हा रेक्टँगल असतो. शक्य आहे का? नाही. कारण हा पॅरलेलोग्राम काढला आपण, हा रेक्टँगल आहे का? नाही. जर असा आपण पॅरलेलोग्राम काढला तरच तो रेक्टँगल होईल. म्हणजे प्रत्येक पॅरलेलोग्राम हा रेक्टँगल असेल का? नाही. फॉल्स. स्टेटमेंट कसं आहे आपलं? फॉल्स आहे. पहा प्रॉपर्टी माहीत असेल तर हे स्टेटमेंट लिहिण्यासाठी काहीच अवघड नाही आहे. इन रेक्टँगल, रिझन काय लिहिणार आपण? इन रेक्टँगल ऑल अँगल्स आर ऑफ, रेक्टँगलमध्ये सर्व अँगल 90 डिग्रीचे असतात. बट इन पॅरलेलोग्राम it is not necessary that all angles must be 90 degree. Hence every parallelogram is not a rectangle. पहा हे आता स्टेटमेंट ट्रू झालेलं आहे आणि हे कसं आहे? फॉल्स आहे. इज नॉट अ रेक्टँगल हे ट्रू आहे आणि इज अ रेक्टँगल हे फॉल्स आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.